भगवत कृपा उभी आहे. आपण सर्व मिळून सर्वप्रथम भगवंताला एक प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को महान त्यागी बाबा भीमदेव जी को परमात्मा नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नागपूर मंडळाच्या वतीने व महान त्यागी बाबा जिंदगी यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 19/8/2024 सन्माननीय श्री विनोदजी मेश्राम, श्री शुभमजी ठावरे तसेच श्रीमती कीर्तिताई संतोषजी झरकर यांच्या निवासस्थानी नवे मासिक कार्य पार पडले आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू होती. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे रचयिता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. दुखीकशी गोरगरिबांचे कैवारी, मानाला मानता शिकवणारे, वाईट व्यसनातून प्रवृत्त करणारे, निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच बाबांच्या भगवत प्राप्ती विधीमध्ये बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी ह्या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहे. माझ्या तसेच आजच्या चर्चा बैठकी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित सन्माननीय श्री गिरधरजी लांजेवाड साहेब, मार्गदर्शक नागबीड तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. तसेच आमचे मोठे बंधू सन्माननीय श्री घनश्यामजी ढाकरे साहेब, मार्गदर्शक आवळगाव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच सन्माननीय श्री चौधरी साहेब, मार्गदर्शक तळोदी हे या ठिकाणी उपस्थित आहे. यांना माझा नमस्कार. तसेच मंच मोठा असल्यामुळे मंचावरील बाबांचे सर्व सेवक सर्वांना माझा नमस्कार. उपस्थित सेवक सेविका, बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालन करते आमचे मोठे बंधू सन्माननीय श्री नरेंद्र गोटे हे सुद्धा या ठिकाणी संचालन करते म्हणून उपस्थित आहे. यांना माझा नमस्कार. तर या ठिकाणी महान त्यागी बाबा जमदेवजी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम, सेवकास आलेले अनुभव, मानवधर्माच्या शिकवणी, विचार आणि मानव जागृती या विषयावर या ठिकाणी बैठक सुरू होते. आणि सर्वांनी आपल्या अनुभवाच्या माध्यमातून सर्वांना सुंदर विचार या ठिकाणी दिलेले. आणि हा महिना या ठिकाणी आत्ताच गोंधळ साहेबांनी सांगितलं की आज रक्षाबंधन आणि येणारी 25 तारीख जी आहे ही सृष्टीची तारीख आहे. म्हणजे सर्व सेवकांसाठी एका भगवंताचा प्रगट दिन, आनंदाचा सोहळा. कारण महान त्यागी बाबा जमदेवजींनी भगवत प्राप्ती केली नसती तर आज आपण सर्व लोक सुखी व समाधानाने जीवन जगत असतो. बाबांची जे ध्येय होता त्या ध्येयाने बाबांनी परमेश्वर प्राप्ती केली. म्हणून मला असं वाटते की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. भगवत प्राप्ती करण्यामागे त्यांचा इरादा एक होता. असा सरस्वत आई विठोबाजी बाबांचा लेख जगात नव्हे तर लाखात एक होता. जगात नव्हे तर लाखात एक. या जगाच्या पाठीवर 21 महान त्यागी बाबा जमदेवजी जे महापुरुष झाले, ज्यांनी जगावेगळा मार्ग निर्माण केला, जगावेगळा मार्ग स्थापित केला. आणि आज त्यांचे लाखो सेवक, लाखोपेक्षा जास्त अंधश्रद्धेतून, वाईट व्यसनातून, वाईट विचारातून, वाईट भावनेतून मुक्त होऊन आज सुखी आणि समाधानाने जीवन जगत आहेत. परंतु बाबांनी मानवधर्माची व्याख्या सांगितली आणि प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी व्याख्या सांगून जाते.
नेहमी आपण मार्गदर्शनात ऐकत असतो, परंतु एकच गोष्ट आहे, आमचे मार्गदर्शक सन्माननीय लांजेवार साहेब आम्हाला नेहमी सांगत राहतात की कितीही जरी मार्गदर्शन केलं तर शेवकांना कमी, कितीही सांगा नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडं गेले वाले. आमचे जुने लोक म्हणायचे की गजा समोर वाचले गीता आणि राज्य गोंधळ होत. जुने लोक म्हणायचे, मी नाही म्हणत. खरंच बाबाशी आपण जिंकलो, बाबाला वचन दिलं, त्या वचनावर आपण चालतो का? प्रत्येकाने आपल्या अंतरात्म्याला विचारायचं, कोण कसं चालते काय चालते मला माहित नाही. ए टू झेड जे बाबा म्हणायचे, ए टू झेड. प्रत्येकाने आपल्या अंतरात्म्याला विचारायचं की मी जे सकाळी विनंतीमध्ये वचन देतो त्या वचनाप्रमाणे दैनिक जीवनात चालतो, तेव्हाच सेवक बांधवांना आपली प्रगती होणार आहे या मार्गात. कारण बाबांनी म्हटलं कि बाबा बोलता है वो भगवान बोलता है और भगवान बोलता है वो बाबा बोलता है. बाबा ने दिए हुए नियमों को जागना यानी भगवान को जागना है. किसने दिया? भगवान ने दिया, भगवान ने नहीं दिया, बाबा ने दिया. जो कुछ दिया हमें बाबा ने दिया. सायंकाळची प्रार्थना बघा कोणी दिली? बाबाने केली. मानधर्म स्थापना कोणी केली? बाबाने केली. सर्व गोष्टी बाबाने केल्या आणि बाबांच्या शब्दावर आज आपल्याला परमेश्वर साथ देत आहे. वचन दिलं बाबाला आपण, म्हणून त्या वचनाने आपण दैनिक जीवनात चालतो का याचा खरंच सेवकांनी विचार करायला पाहिजे. आणि ज्या दिवशीपासून खऱ्या अर्थाने बाबांनी दिलेले संदेश, बाबा नेहमी म्हणायचे आपल्या मार्गदर्शनात की जोपर्यंत या मार्गाचा सेवक या सेविका असो, बाबांनी दिलेले संदेश घेऊन चालणार नाही तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. फुकट दावा नाही केला माझ्या बाबा जिंदगी, फुकट दावा नाही केला. त्या रामटेच्या सेवक सभेमध्ये दावा केला होता बाबांनी की या मार्गात आलेला सेवक दुःखी कष्टी गरीब राहणार नाही. जो बाबांच्या तत्व शब्द नियमाने चालेल तो. ते शेवट तर लाखांना होती, आता या ठिकाणी हजारो आहे, कितीतरी लाखांवर गिनती केली आहे. पण बाबांनी म्हटलं बोटावर मोजणे इतके सेवक होतील म्हणे. तत्व शब्द नियमाने चालणारे बोटावर मोजणे इतके सेवक होतील म्हणे. लाखांना होती. आता त्या बोटावर कोणाला नंबर लावायचे, कुणा सेविकाला लावायचे, कुणा सेवकाला, त्याची टांग मी म्हणणार नाही. त्याने ठरव की मी बाबाला वचन दिलं आणि त्या वचनाला कितपत चालतं. अरे ज्या दिवशी बाबांनी परमेश्वरी प्राप्ती केली, बाबा नेहमी म्हणायचे मार्गदर्शनात, बहुत त्यागाने परमेश्वरी प्राप्ती केली म्हणे. फुकट नाही भेटला भगवान, हलवा नाही. आपण हलवा समजतो नाही, मार्गात आलं, सुखी समाधानी झालं आणि बस बाबाला विसरलो. असा भेटणार नाही म्हणे भगवान. भगवान काय तुमच्या बापाची नोकर नाही म्हणे. बाबा तू इथे बस, येतो म्हणून कुणाच्या बापाची नोकर नाही म्हणे बाबा. कारण की बाबाला भगवंताने म्हटलं, बाबांना भगवंताने म्हटलं मैं तेरे बाप का नौकर हूं क्या बोले, मैं तेरे बाप का नौकर हूं क्या बोले. अरे बोले तू खाना खा के सो रहा बोले अपने घर में. जेव्हा नारायणराव बाळकृष्णराव यांच्या घरी 11 दिवसाची हवन कार्य चालू असताना 20 जानेवारी 1946 ला बाबा घरी झोपले असताना बाबांच्या परिवारातल्या लोकांनी बाबाला विनंती केली, घरच्या मंडळींनी, आणि बाबा फक्त जेवण करून झोपले होते. मैं तेरे द्वार पे, काय बोले बाबा, काय बोले भगवान बाबाला, मैं तेरे द्वार पे तेरी राह देख रहा हूं बोले, तू खाना खा के सो गए बोले, मैं तेरे बाप की या नौकर के बोले. तर आमच्या बापाचे नौकर आहे का भगवान. म्हणून बाबांनी मानवाला बेईमान म्हटलं. का बरं म्हटलं? बाबांनी त्याच्या उत्तर शोधलं. जेव्हा 25 ऑगस्ट 1948 ला बाबांनी भगवत प्राप्ती केली, बाबा स्वतः निराकार मध्ये आले. सर्व देवी देवतांनी आपापला परिचय दिला.
त्यानंतर एका परमेश्वराने परिचय दिला कि ये मानव तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं 24 घंटे तेरे पास हूँ। जिस पर मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर मृत्यु हो जाएगा। मग तू पाहतो भगवान बचिरा बाबा स्तंभ राहिले। बाबा 10 मिनिटं स्तंभ राहिले। बाबांनी स्वतः मनाशी विचार केला, अशी कोणती शक्ती आहे माझ्यापाशी जिच्यामुळे मी जिवंत आहे। आणि त्या बाबाला आठवलं की माझ्या जे अंतरातला जे आत्मा आहे तोच खरा परमात्मा आहे। तो जरी माझ्या शरीरातून निघून गेला तर माझा शरीर मृत्यू पावेल, नश्वर होईल, कारण शरीर हा नश्वर आहे। तेव्हा बाबाला आठवलं कि मेरे पास भगवान होकर भी मैं कितना लंबा ढूंढा हूं भगवान। 48 ची घटना आहे। बाबांनी विधीला 45 ला सुरुवात केली आणि जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यानंतरही बाबा अज्ञानवश होते। बाबा अज्ञानी होते। बाबाला खऱ्या अर्थाने परमेश्वराचा परिचय झाला नव्हता आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने परमेश्वराचा परिचय झाला बाबाला। तरी पण भगवंताने काय म्हटलं बाबाला, सेवक मैं भगवान हूँ बोले। सेवक मैं भगवान हूँ, तू मानव है, मैं जानता हूँ मानव है बेईमान है, उनमें से तू एक मानव है, उनमें से तू एक मानव है, भले ही तूने मुझे प्राप्त किया। मैं भगवान हूँ और तू मानव है, मैं जानता हूँ मानव है बेईमान है, उनमें से तू एक मानव है। तेरे जैसे कितने और कितने गए बोले भगवान। बाबाला विचार आला, मी बालपणापासून माझा उमदा स्वभाव, बाबांचा उमदा स्वभाव होता। बाबाला वाटलं मी बचपनापासून इमानदारीने कार्य करून राहिलो तरी भगवंताने मला बेईमान म्हटलं। त्या बाबांनी त्या बेईमान या शब्दाचा अर्थ शोधला, उत्तर शोधला आणि परमेश्वराला ईमान हा भगवान आहे म्हणून दिला। ईमान हा भगवान आहे म्हणून दिला बाबांनी। आणि आम्ही काय देऊ बाबाला, काय देऊ शकतो? फक्त बेईमानी, फक्त बेईमानी। या मार्गाच्या प्रथम सेवक गंगारामजी रंभाळ, त्यानंतर त्या सेवकापासूनचा इतिहास आज आमच्या डोळ्यासमोर दिसत की काय सेवकाची परिस्थिती आहे। या मार्गात टीबी, कोण, कॅन्सर, गलसर, महारोग इत्यादी प्रकारचे दुःख नाहीसे झालेले आहेत आणि ज्यांचे नाही झाले ते त्यांच्या कर्मामुळे, ते तुमच्या कर्मामुळे, आपल्या कर्मामुळे आहेत। बाबाने मस्त म्हटलं कि जो भी लोग हैं अपने कर्मों से लोग बोले, मुझसे क्या लेने वाले, मुझसे कुछ लेने वाले नहीं हो बोले। मेरा तो हो गया बोले बाबा, अभी जो लेना है तुम्हें अपने कर्मों से लेना है बोले। और हम क्या ले रहे इस मार्ग में? 40 साल हो गए बोले, जब से मैंने भगवान की प्राप्ति की है तब से मैंने भगवान को संभाला और तब से मैं उस कृपा का आश्रय ले रहा हूँ, फायदा ले रहा हूँ। और तुम क्या कर रहे हो बोले। म्हणून बाबाने म्हटलं की सेवकाने मला फसवलं, बाबाशी बेईमानी केली, गद्दारी केली, परंतु बाबा होतो। बाबाला म्हटलं, एका चर्चा बैठकीमध्ये बाबाला म्हणण्यात आलं होतं की म्हणे एक सेवक म्हणत होता बाबा, जेव्हा बाबाने फंड अनुदान जमा करणे, सेवकांच्या सोयीसाठी, सेवकांच्या भल्यासाठी हा विचार सुचला होता, तेव्हा एका सेवकाने एका चर्चा बैठक मध्ये म्हटलं, म्हणे जुने मार्गदर्शक सांगतात, मी नाही म्हणतो, की म्हणे बाबा पूर्ण धन जमा करेल आणि आपल्या मुलाकडे नेऊन देईल म्हणजे अमेरिकेला। एक सेवक हुशार होता। आता मार्गदर्शकाबरोबर बरेचसे सेवक हुशार राहते आणि काही XYZ राहते। एक सेवक हुशार होता, चर्चा बैठकीच्या बाहेर निघाला, का म्हणलास म्हणते, का म्हणलास तुला बाबाला, तुझ्या घरी बोलवाले आलते का म्हणते बाबा, मार्गात ये प्रसाद देतो म्हणून, तू पटना माफी माग म्हणते बाबाला आणि त्याला माफी मागायला लागला। म्हणून बाबाने म्हटलं की या मार्गात जो सेवक
सत्य की नाव डुबाना कितना भी डुबाना चाहे बोले बाबांच्या मार्गदर्शन सत्य की नाव कोई कितना भी डुबाना चाहे डुबाने वाला एक दिन खुद डूब जाएगा हे मानते हैं कि बाबा जी ने बोले शब्द है डुबाने वाला एक दिन खुद डूब जाएगा क्योंकि सत्य की नाव हिल सकती है डूब सकती है लेकिन डूब नहीं सकती बोले आणि ते शब्द सत्य ठरले जे बाबाला डुबवण्याचे प्रयत्न केले ते स्वतःच डुबले त्यांच्या वास्तुस्थिती चित्र आम्हाला जुने मार्गदर्शक सांगतात त्यांच्या अनुभवातून म्हणून आपल्याला भगवंताची इमानीद्वारे कार्य करणे आहे आणि या ठिकाणी एवढी मोठी चर्चा बैठक आज नियोजन करण्याचा हा हेतू आमचे मार्गदर्शक साहेबांचा की शेवट जागला पाहिजे शेवट जागला नाही आता जिथं कोणतरी सांगून गेला की मी साहेबांच्या दुकानामध्ये मी खूप शिकलो अरे मला तर काहीच नाही समजत मी काहीच नाही शिकलो मला मार्गाप्रमाणे काहीच नाही समजत जो कुछ भी आज शिकाऊ इस बैठक से माध्यम से शिकाऊ आणि मी माझ्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनातून शिकलो आहे आता मी काहीच नाही शिकलो आणि जे शिकले लोक ते पुष्कळ झाले आणि शिकले असते तर आज ही वास्तविक परिस्थिती नसती त्या ठाकरे ताईंनी म्हटलं की अनेक वाले आपल्याला गालबोट का बरं लावतात त्यांनी भाकरीचे उदाहरण दिलं चटके सहन करावं लागतात कर्तृत्व आपले कर्म आपण करून राहिलो ते अनेक वाले तर चांगले हो ते सांगतात आपल्याला की या मार्गात असं जमत नाही आणि तुम्ही असे करून राहिले ते सांगतात ते आपले शुभचिंतक आहेत ते आपली निंदा नालस्ती करत नाही ते खूप चांगले लोक अनेक वाले ते आपल्याला जागृत करून देतात आपली सोडवणूक करावी आपण बाबांनी सांगितलं परपंच सात्य परमार्थ कार्य करे परमार्थ कार्य म्हणजे काय आपली सोडवणूक करून दुसऱ्याची सोडवणूक करणे त्याला परमार्थ कार्य म्हणतात आणि ते आपले अनेक वाले लोक आपले शुभचिंतक आहेत ते आपली सोडवणूक करून देत राहते तू या ठिकाणी शिकला असं तुम्ही जमत नाही मग ते कायची छुट्टीच्या ते तर चांगले लोक आहे म्हणून वेळ झालेला आहे जाता येता एक माझ्या मित्राने त्या दिवशी भजन गावला त्या माध्यमातून 2 ओळी मी सुद्धा या ठिकाणी म्हणतो अनुभवाच्या माध्यमातून त्याने ते गीत लिखलं नागीची शरणागती माझा मित्र हे मानव पाया है तूने मुझे काय म्हटलं त्यांनी भजनाच्या माध्यमातून की हे मानव पाया है तूने मुझे लेकिन तुझ पे भरोसा नहीं भगवान म्हणते म्हणे बाबाला पहिलेच म्हटलं की मानव एक बेईमान है कि ये मानव पाया है तूने मुझे लेकिन तुझ पे भरोसा नहीं क्योंकि मानव ये बेईमान है क्योंकि मानव ये बेईमान है मेरा इन पे भरोसा नहीं हे मानव पाया है तूने मुझे लेकिन तुझ पे भरोसा नहीं बेईमान है इन पे मेरा भरोसा नहीं शीशा टूटे गुल मच जाए शीशा टूटे गुल मच जाए दिल मेरा टूटे आवाज ना आए साप डसे तो बाबा बचाए त्यांनी म्हटलं भजनाच्या माध्यमातून या मार्गात साप जरी डसला तर जैराचे पाणी होते म्हणे साप डसे तो बाबा बचाए शेवट डसे तो कोण बचाए शेवट डसे तो कोण बचाए सेवक से तो अनेक ही अच्छे अजी सेवक से तो अनेक ही अच्छे क्यों क्योंकि घर का भेदी लंका ढाए घर का भेदी लंका ढाए हे मानव पाया है तूने मुझे लेकिन तुझ पे भरोसा नहीं क्योंकि मानव बेईमान है मुझ पे इन पे भरोसा नहीं काय म्हणते भगवान बाबाला की या मानवावर माझा भरोसा नाही म्हणते म्हणून
मार्गदर्शकांनी एक शब्द बोलले होते की भगवान बाबाच्या शब्दात जेव्हा कार्य करत होते तेव्हा काय म्हणे भगवान बाबाला कि देखो ना बाबा तुम्हारे सेवक, बाबा देखो ना तुम्हारे सेवक कैसे मनमानी कर रहे, एक झटका दिया ना मला सहन नहीं कर सकते भगवान म्हणे बाबाला. बाबाने विनंती केली परमेश्वराला, या सृष्टीच्या रचनेला विनंती केली कि भगवान ये मेरे अडानी अज्ञानी सेवक है, इन्हें माफ कर दो और इन्हें इनके कर्म अनुसार इन्हें सकार्य करो, इन्हें सद्बुद्धी दो अशी भगवंताला विनंती केली माझ्या बाबांनी. म्हणून आज आम्ही सुखी आणि समाधानी जीवन जगत आहोत. म्हणून दिव्यापरी जगण्याची वेळ आली, दिव्यापरी जगण्याची वेळ आली, तारुण्य आम्हा सेवकांना तरण्याची वेळ आली. तरी पण नाही सुधारलोत आम्ही, तरी पण नाही सुधारलोत आम्ही. म्हणून या ठिकाणी अंजर साहेबांना एवढी मोठी चर्चा बैठक घेण्याची वेळ आली, चर्चा बैठक घेण्याची वेळ आली. एवढे बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. वेळेअभावी आपले 2 शब्द या ठिकाणी बंद करतो. सर्वांना माझा नमस्कार.